विशाल पैठणमध्ये युवागिरीचा विजय झालेला आहे। अत्यंत लहान वयातला आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा उमेदवार भाजपचा सूरज लोलगेंनी या ठिकाणी जो अभेद्य किल्ला होता सेनेचा तो धडका देऊन पाडलेला आहे। अर्थातच तो विजयी झालेला आहे आणि स्वतः सूरज लोलगे आपल्यासोबत आहे। कालपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर तणाव होता, त्याचे डोळे लाल झालेले होते, मात्र आज त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे। रात्री झोपलं नव्हतं? रात्री झोप लागली नाही बरं का, सकाळी झोप लागली। त्या ज्यावेळेला उठलो तर पहिले इथं तहसीलमध्ये येऊन धडकलो की कधी काही काउंटिंग चालू होती, सर्वांना फोन करून बोलून घेतलं आणि व्यवस्थित समजा ते शरद देवांना प्रार्थना केली। सगळे 7-8 जे दैवत होते आमचे त्यांच्याकडे जाऊन दर्शन करून आलो। पण काय बनशील, तुला जी लीड भेटलेली आहे ती विक्रमी आहे। तुला एवढी अपेक्षा होती एवढी लीड भेटेल? नाही, खरं तर मला एवढी अपेक्षा नव्हतीच, पण जनतेनं त्यापेक्षाही जास्त भरभरून दिलं मला। मी खूप खूप पैठणच्या जनतेचं आभारी आहे आणि कायम ऋणी राहील त्यांचा। आम्ही पैठण शहरासाठी जे माझ्यावर जो विश्वास टाकला पैठण शहराने, मी निश्चिंतपणे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही। तू म्हटलं आता फुल टू धमाल आता? हो, फुल टू धमाल आता। अच्छा, तुझे तरुण मित्र वाट बघतायत गेटवर आणि या ठिकाणी तुषार सिसोदे आहेत ज्यांनी ही अंगावर सगळी जबाबदारी घेतली होती। दादा, सकाळी म्हटलं तुम्ही सकाळपासून हसायचं सोडत नाही, काय कारण? नाही, मला 100% आत्मविश्वास होता। मला माझ्या पदाधिकाऱ्यांवर, माझ्या पैठणकरांवर मला 100% आत्मविश्वास होता। कारण आम्ही त्यांना माहिती आहे का बा तुषार सिसोदेने दिलेला शब्द आणि मी पाळणारा कार्यकर्ता मी आहे। त्याच्यामुळं माझ्या कालपासूनच मी पण तुमच्या संपर्कात होतो। कालपासून मला वाटत होतं का 100% यश आपला होईल, पण इतक्या प्रचंड मताने यश येईल जे की ज्यांचा बालेकिल्ला होता त्या उमेदवाराचं सुद्धा डिपॉझिट जप्त झालेलं आहे। शिवसेनेचं सुद्धा म्हणजे नंबर 2 ला ते राहिले, पण डिपॉझिट जप्त झालेलं आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं सर्वांचं डिपॉझिट जप्त होऊन एवढं भरभरून पैठणकरांनी प्रेम दिलं, त्याच उत्साहाने आम्ही इथून पुढे या पैठणचा विकासाला आजपासूनच। मला एक प्रश्न विचारायचा आहे की शिवसेनेचा हा अभेद्य किल्ला होता, तो अनेक वर्षापासून तोडताना आला। भाजपचे फक्त 2च नगरसेवक होते मागच्या वेळेस, मात्र आता नगराध्यक्ष तुमचा आहे। हो, त्याचं कारण असं आहे का पहिल्या वेळेस 2 होते, यावेळेस 5 नगर सेवक आले आणि नगराध्यक्ष तो विक्रमी मताने आलेला आहे आमचा। पण आता भाजपने आता आपला झेंडा इथं फडकवलेला आहे, तो कायम राहिला, यासाठी तुम्ही काय करणार? नाही, 100% कायम राहण्यासाठी आम्ही आता ग्रामीण भागाकडे गावोगाव तर मी तर फिरतोच आहे। स्वराज्य पर्व अभियान इतकं मोठ्या प्रमाणात मी या ठिकाणी राबवतोय की आता 30 तारखेच्या आत मी प्रदेशाला 40,000 जनतेच्या प्रतिक्रिया मी प्रदेशला पाठवतोय। त्यासाठी माझी टीम रात्रंदिवस ग्रामीण भागात काम केलं, त्यांनी ती तयार झाली आणि प्रदेशकडे आम्ही हे पाठवतोय। जे जे निर्णय देशात आणि राज्यात जनतेसाठी घेतले जातात ते निर्णय प्रत्येकाच्या घरोघर पोहोचून त्यांना जास्तीत जास्त फायदा देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो। तुषार, एक शेवटचा प्रश्न आहे। तू म्हटलेला फुल टू धमाल, सूरज फुल टू धमाल असणार आहे, काय पार्टी असणार आहे किंवा कशा पद्धतीने आज आनंद व्यक्त होत आहे? ह्याच्या बाहेर काय चाललंय आवाराच्या ते मला एक कल्पना नाही, पण तुझ्या हातात कंट्रोल नसणार, बाहेर आता कल्पनेच्या पलीकडे राहणार आहे ते।